नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमचं काय स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. सो हा ब्लॉग असा एकदम जस्ट घरगुती आहे, आपला इंडोर ब्लॉग आहे, डोमेस्टिक ब्लॉग आहे. पुढे डोमेस्टिक आता म्हणजे इंडोर ब्लॉग आहे. इंडोर प्लांट काही असतात तसं डोमेस्टिक क्लायंट आपण म्हणतो ना. आम्ही आज घरीच आहोत. घरी म्हणजे कसं आहे की आता तुम्ही बघितलं म्हणजे तर तुम्हाला कळेल की मी प्रोडक्ट काय दाखवतो ते. जो आता हातामध्ये आहे तो पण एक गिंबलच आहे माझा, बेसिक गिंबल आहे. त्याच्या अगोदर माझा एक ट्रायपॉड होता. स्टार्ट कुठून झालं, ट्रायपॉडपासून झालं. नंतर स्टार्ट झाल्यानंतर मग त्याच्यानं मी ह्या गिंबलवरती आलो. या गिंबलवरती आपल्याला थोडी ॲटलीस्ट स्टेबिलिटी मिळाली मुवमेंटची वगैरे ना, ते आपण शूट केलं बऱ्यापैकी याच्यावरती. आणि हा ट्रायपॉडसारखा पण होतो आणि हा उभा पण राहतो, सगळं आहे. बट एक कसं माहिती आहे ना, आपलं एक ड्रीम होतं की स्टेप बाय स्टेप पुढे जायचं. ड्रीम माझा मी तुम्हाला मगाशी म्हणजे मागे पण सांगितलं की नाही आठवत नाही, पण एक सांगतो की मी IT सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, ही HR मध्ये ॲज अ मॅनेजर, आणि मी ॲज अ मॅनेजर IT सॉफ्टवेअरमध्ये. पण आमच्या दोघांचं एक पॅशन आता झालं आहे माझं. म्हणजे माझा तर पहिल्यापासून फोटोग्राफी आहे, इथं पण फोटोग्राफी आहे. लग्नाच्या वेळेला आम्ही प्रोफाईल एकमेकांच्या स्टॉप केलेल्या तेव्हा बघितलं ना आम्ही फोटोग्राफी आहे. तर आमचं दोघांचं तेच होतं आणि त्यातनं मी ब्लॉगिंग करायला लागलो. मग हिने पण इन्व्हॉल्वमेंट दाखवली, मम्मी पण, आई पण करते, पप्पांना पण आवडायचं, हिचे आईबाबा पण शेअर करतात, स्नेहल पण करते हेल्प. तर आमच्या असं त्या पुढे गोष्टी केल्या. तर मग पुढे गेलं की मग त्याचे गॅजेट्स येतात, इक्विपमेंट सगळे येतात ना. मेन टार्गेट माझा ड्रोन आहे, एवढं कन्फर्म आहे. ड्रोन घ्यायचा मस्त की आपला कोकण दाखवायचा. मी कोकणातला, आपण सगळे कोकणातले आहोत, त्यामुळे आम्हाला कोकण सगळ्यांनी बघितलं आहे. सगळ्यांचे ब्लॉग आहेत, आजकाल बरेच ब्लॉगर्स आहेत मालवणातले, कोकणातले. बट एक मला पण माझ्या वैभव येडगावासाठी काहीतरी दाखवायचं असं चाललं आहे. आणि मला पण स्वतःचा माझे व्ह्यूज असतात काही की मी जे कॅप्चर करतो फोटोग्राफी वगैरे. मला माझी ज्या राहुलच्यामुळे मी आलो फोटोग्राफीमध्ये, राहुल क्षीरसागर माझा ऑफिसचा मित्र, तर त्याची वाईफ पण मला माझी एवढी चांगली फोटोग्राफी करतो ना. कॅमेरा गाडीतच ठेव तुझ्या, की तू कधी पण कुठे पण गेला की तू फोटोग्राफी करू शकतोस कधी पण. तसं आता माझा गिंबल आणि मोबाईलवरच करतो मी, गिंबल आणि माझं सगळं असतं. तर आता सांगायचं तात्पर्य येतं की गिंबल घ्यायचा होता कधीपासून, तर मी गिंबल घेतला डिजिटेकचा, मला आवडला तो. तर आता तुम्ही तो बघा कसा आहे, काय आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. बहुतेक जण अगोदर यूज करत असेल, माझ्यासाठी नवीन आहे. मी सगळ्यांना माहिती असेल की ना माहिती, म्हणजे जवळचे माझे मित्र आहेत, कॉलेजचे मित्र, शाळेतले मित्र. अभ्या शाळेतला आहे माझा, कॉलेजचा आहे रोहन, सचिन, अनिल, संकेत माझा मित्र झाला आहे. ऑफिसमधला ऑस्कर, शेट्टी, राकेश, साई, उज्ज्वल, मनीष, अरे बरेच. आता पण खाली हिला भेटले 2-3 मित्र, आम्ही बोललो ना, निकिता. आता पण मित्र मला खाली भेटले एरियातले. त्यातला पण एक आपला ब्लॉगरच आहे, त्याचं खूप व्ह्यूज मिलियन्समध्ये वगैरे असतात. तो खालीच मला भेटला, आमचं डिस्कशन ते चालू होतं काय करायचं पुढे, कसं करायचं. तर सांगायचं तात्पर्य होतं की मी फिरतोय. कॉलेजला मी लागलो की तिला 2003 मी कॉलेजला काय लागलो, 3-4ला लागलो, तेव्हापासून फिरतोय. तेव्हापासून मला सगळे मागे लागलेत की ब्लॉगिंग कर. संकेत, रोहन मला खूप बोलायचे, अरे ब्लॉगिंग कर ना बोलून नाही करायचं मला. एवढं काय माझं मन नाही करत, अजून एवढं इंटरेस्ट नाही करत. आणि जेव्हा मी फर्स्ट ब्लॉग केला तर तेव्हा त्यांनी बघितला आणि मला दोघांचे पिक आले मेसेज, म्हणजे आम्ही मूर्ख. तर मी बोललो तसं नाही रे, तुला एवढं सांगत होतं म्हणजे आम्ही मूर्ख. बोललो तसं नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, मला करायचं पण हा टाईम नाही आहे. पण तेव्हापासून मी करत असतो. मी मालवण एवढा फिरलो आहे, चिवला बीच, कोकण, मालवण मी एवढा फिरलो आहे. हरवलो पण आहे आम्ही, ऑस्करला माहिती आहे, ऑस्कर साईला आम्ही किती हरवलं आहे. तर ते करता इंटरेस्ट आला. तर आता गॅजेट्सवरती आलो. तुम्हाला गॅजेट्स दाखवतो. मी गॅजेट्स घेतला आहे एक आम्ही डिजिटेकचा, तो बघा तुम्हाला आवडेल. एक मेन टार्गेट आपला प्रोडक्ट अजून एक येतो गॅजेट, तो जपानवर नाही येईल, तो आला की दाखवतो. जपानला कोण काय कसं त्या ब्लॉगमध्ये सगळं मिळेल. आता सांगितलं तर पुढे कंटेंट पाहिजे ना मला काहीतरी, तर तो दाखवतो. आणि मेन ड्रोन. फक्त सगळ्यांनी तुमचा सगळ्यांना सपोर्ट राहू दे. सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करत राहा. जास्तीत लोकांना शेअर करा. आपले वॉचर्स आपल्याला वाढवायचे आहेत. तुमचं एक लाईक आम्हाला खूप बूस्ट करतं. मग आम्हाला तिथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत लागते. कारण मी एडिटर वगैरे नाही घेत, कारण मला स्वतःला आवडतं, मी स्वतः एडिटिंग करतो. मला एडिटरचे पण ऑप्शन येतात. खूप जण बोलतात एडिटर पाहिजे का, म्हणजे नको, मला माझा पॅशन आहे, मला करायचं आहे पण करतो. तर ठीक आहे, खूप बोलतोय मी, तर मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा या नक्की, या तुम्हाला आवडेल. तर नेहमीप्रमाणे आता परत मी म्हणजे क्लायमॅक्सला काय बोलत नाही, त्यामुळे सगळ्यांना नक्कीच हा ब्लॉग आवडेल. सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. ओके, जास्तीत लोकांना शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल आता मॉनिटायझेशन लेवलला यायचं आहे जवळजवळ, तर ते लवकरात लवकर होऊ दे. ठीक आहे. आता कसं माहिती आहे, श्रीराम भजन असतात आपल्या सद्गुरूंच्या बापूंच्या कृपेने होत आहे सगळं. लाईक्स वाढत आहेत, व्ह्यूज वाढत आहेत पटापट, सगळे सजेशन मला करतायत. मेन गोष्ट म्हणजे सजेशन करतायत. कमेंट तुम्हाला इकडे कमी दिसतील यूट्यूबवरती, पण मला पर्सनली भेटले की खूप मला सांगतात की तुझे व्हिडिओ अफलातून असतात व्हिडिओ तुझे सगळे. मी आता म्हणजे वाईट म्हणून बोलत नाही, पण हिने बघितलं समोर की अफलातून जे व्हिडिओ असतात आम्हाला खूप आवडतात. मी बोलत तसंच यूट्यूबवरती पण प्लीज लिहा, ते खूप मला म्हणजे ते मॅटर करतं. एक छोटीशी गोष्ट ती. ठीक आहे. तर असेच आपण नवीन ब्लॉग घेऊन भेटू. आणि मेन म्हणजे
तुम्हाला अजून काही वेगळा कॉन्टेंट बघायचं असेल तर ते पण सांगा. तुम्ही आम्हाला हो. देऊ शकता. आता कसं माहिती आहे, मला काही मित्राने पण विचारलं, अरे काय रे अनिरुद्ध प्रवास आजकाल तू ब्लॉगिंग म्हणजे ह्याच्यावरती आला, तुझी ब्लॉगिंग फूडवरती आली. तर मी बोललो सध्या माझं ऑफिसच्या कामामुळे बाहेर जाणं होत नाही आहे कुठे, त्यामुळे आपल्याला काहीतरी फूडचं पण एक दाखवू शकतो का, असं पण करू शकतो का. मी ट्राय केले ते आणि सगळ्यांना आवडलं. मला बहुतेक जण बोललं की अशा व्हरायटी दाखवतो ना, आम्हाला पण आवडतात. आता आमचा प्लॅन चालला की श्रावणामध्ये पण काहीतरी करायचं आपण, बघू आता कसं काय ते. ठीक आहे, तर आता हा गिम्बल बघा, कारण मला खरंच आवडला. डिजिटेक्सचा आहे, बरोबर मस्त आहे, तर नक्की तुम्हाला आवडेल. तर आपण असेच ब्लॉग लवकर भेटू. टिल देन हरिओम श्रीराम अंबद्य नाथ सगळेत. हे काय हे ऑटो फीडर एवढंच आहे? एवढंच असतं ते. मला वाटत होतं की हे गिम्बल आहे आणि ते ऑटो गिम्बल मोठं असतं, म्हणजे पॅकिंग वाईज ते जरा लांबडं होतं ना. असं त्याला काही हा श्री आता ऑटो फीडर आहे. आता मी पण फर्स्ट टाइम वापरतो, त्यामुळे ब्रँड वगैरे चांगला आहे की नाही. हो आता वाचलो उलट ब्रँड तर मी काय सांगू शकत नाही त्याच्यात. ओके, पण कसं आहे माहिती आहे, जेवण कुठे भरायचं? इथे असं ठेवायचं, असं म्हणजे असं टँकला लावायचं, हे इथे टँकमध्ये अडकवायचं असं आणि फिट करून टाकायचं असं इकडे. ओके ओके, जेवणाच्यात ठेवायचं. इथे मागे टायमर असतात, 8 तासांनी, दर 8 तासांनी, दर 12 तासांनी की दर 24 तासांनी. ओके, तसं ते बटन दाबून चालू करून जायचं. म्हणजे तुम्ही पुढे बाहेर गेलात का, वन डे साठी कुठे कशासाठी गेलात होणार. आणि इकडे सेल असतात. अच्छा, ह्याचे काही वेगळे सेल असतात काय? आपले पेन्सिल सेल असतात ते. अच्छा, हे बघ 2 सेल टाकायचे, पेन्सिल सेल, कळलं? होय होय, हे सेलवर चालतं. म्हणजे मला कुठे वायरचं कनेक्शन लावून इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. टाडा 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 टन टन. निघ रे बाळा, इथं मला भीती वाटते हँडल करायला. जी गोष्ट आपल्याला माहित नाही ती आपण फर्स्ट टाइम हँडल करतो तेव्हा एकदम हँडल विथ नाईस पॅकिंग दो. पॅकिंग नाईस आहे, खरोखर चांगलं. ओ फोल्डिंग अँड ऑल. ओ कूल. मला बघा इकडे कंट्रोल्स आहेत. ओ नाईस. मला कंट्रोल्स आहेत इथे. इथे कॅमेरा सेट होणार. हां, आणि हे डिजिटेक्स आहे. डिजिटेक्स चांगली कंपनी, जे यूज करतात ते फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, ड्रोन वगैरे काय काय जे ब्लॉगिंग करतात, त्याचे फोटोग्राफी करतात, त्यांना कंपनी माहिती आहे डिजिटेक्स. डिजिटेक्सचं माझं निकॉनच्या फोनची बॅटरी होती आय गेस. हां, डिजिटेक्सची. इथे एक मुवमेंटसाठी बरंच काय काय. इथे तुम्ही सांगितलं कसं लावायचा आहे फोन. हो, आय गेस टू मच ऑफ अ स्टडी. आणि मेन तर कंट्रोल सगळे इकडे आहेत. टू मच टू स्टडी, आय एम सॉरी. मेन कंट्रोल सगळे इथे आहेत. हे मेन कंट्रोलच आहेत त्याचे, हे मला माहिती आहे. आता आपल्याला याचा थोडा मॅन्युअल युजर मॅन्युअल वाचावं लागेल. हो, आणि इथे तुम्ही फोटोमध्ये बघाल तर बघा इकडे दाखवलेलं पण असतं कसं कशासाठी वापरायचं, कसं वापरायचं. इथे खाली बघा ट्रायपॉड लावलाय नाही, खाली इथे ट्रायपॉड लावलाय, ते आपण मग अशी बघितलं ते फोकस होईल. असं पण ठेवू शकतो ट्रायपॉड लावून असं. हो, आणि असं खिशात पण राहतो तो, फोल्डिंग आहे म्हणून. फोल्डिंग आहे. सो हाऊ डू यू फील? थोडंसं ड्रीम पूर्ण झालं का वाटतं मला, थोडंसं. कारण आता माझा मेन टार्गेट म्हटलं ना की ड्रोन आपण करू, आपण स्टेप बाय स्टेप सगळं करू. आपला अजून एक प्रोडक्ट येतोय ब्लॉगिंगसाठी, जपानवर येतोय. आला की दाखवेन तुम्हाला. तो आला नाही, जपानवर एक प्रोडक्ट येतो आपला, तो आला की तुम्हाला सांगेन. आम्ही खूप इगरली वेट करतो. मी खूप इगरली वेट केला. एक बेसिक मला होता पहिला, हा एक बेसिक होतो. मी म्हटलं की याचा मी तुम्हाला दाखवेन म्हणून यूज कसा आहे. पण ह्याचा कसा हा बेसिक होता पहिला, की इथे म्हणजे ह्याला मोबाईल लावायचा असा, ह्याला इथे हा चार्जिंगवरती होता. आणि हा पण इकडे बटन होतं याचं, ह्याचा पण मुवमेंट झाली असते अशी. आणि इकडनं क्लिक करायचं होतं ब्लूटूथने कनेक्ट करून. डिजिटेक यार, क्वालिटी समजते त्याची. डिजिटेक म्हणजे विषयच नाही आहे. कसलो विचार करतो काय गरज नाही. फक्त मोबाईल लावा आहे सर आणि तुमचं काम. चला गणपतीला गावी, गणपतीला तर गावी मजा येणार आहे.